बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या 6 खासदारांनी बंडाचं निशाण फडकावलंय। या 6 खासदारांमध्ये धाराशिवचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचाही समावेश आहे। नमस्कार, मी प्रवीण पाटील, तुम्ही पाहताय बिंदास न्यूज। शिवसेनेत 2022 मध्ये फूट पडली, त्यावेळी ओमराजे खंबीरपणे ठाकरे यांच्या मागे उभे राहिले होते। आता मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय। याचे पडसाद त्यांच्या मतदारसंघातही उमटू लागले आहेत। कुणीही फुटलं तरी ओमप्रकाश राजे निंबाळकर हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहतील, असे धाराशिव मधील सेनेचे कार्यकर्ते ठामपणे सांगत होते। खुद्द राजे निंबाळकर यांनीही अनेकदा 2022च्या फुटीनंतर ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं, पण त्यांनी अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। या ठिकाणी एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार राजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि धाराशिव मधील ठाकरे पक्षाच्या 5 नगरसेवकांची बैठक झाली। या बैठकीत राजे निंबाळकर यांच्या सोबत राहण्याचं ठरवण्यात आलं। याबाबत माहिती देताना एका नगरसेवकानं सांगितलं की लोकहितासाठी कुठलाही निर्णय घेतला तर चांगलाच असतो। शेवटी राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठीच असतं, त्यामुळे घेतलेला निर्णय योग्यच आहे। सत्तेत नसल्यानं आम्हाला न्याय मिळाला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। ओमराजे यांच्या भूमिकेनंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळालंय। काही कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत। ओमराजे शिंदे या गटामध्ये शिंदेच्या गटामध्ये जात असतील तर ते वेदनादायी आहे, असा भावना त्यांनी व्यक्त केला आहे। ओमराजे आमच्यासाठी भावासारखे आहेत, त्यांना शिवसेनेनं सर्व काही दिलंय, एवढे करूनही ते असं करत असतील तर निषेधच आहे। अशा दरम्यान सोशल मीडियात ओमराजे ट्रोल होताना पाहायला मिळत आहे। त्यांच्या विरोधात अनेकांनी सोशल मीडियात पोस्ट केल्या आहेत। खासदार संजय राऊत यांनी तर गंभीर दावा केलाय। ओमराजे यांच्या वडिलांच्या हत्येचा केसचा निकाल त्यांच्या बाजूने देण्याची ऑफर ओमराजेंना दिल्याचा दावा राऊत यांनी केलाय। काल या प्रकरणाचा मुंबईतील कोर्टाकडून निकाल दिला जाणार होता, पण निकालाची तारीख अचानक कशी बदलली यावरती सुद्धा आता तर्कवितर्क लावले जात आहे। दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका।